अशरीरी आत्मा मानला तर त्यांच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे, तो कुठून आला, शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते, तो कुठे जातो, शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो, किती काळ तो तिथे राहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांना माहिती. जे लोक आत्म्याला म्हणतात ना मग हे शरीर सोडते, मग हे शरीर सोडून गेल्यानंतर तो कुठे राहतो, त्याला दुसरं शरीर भेटेपर्यंत तो कसा राहतो, त्याचं काय होते, तो परलोकात कसा राहतो, पुन्हा किती काळ राहतो, किती वेळ राहतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर ते आत्मा मानणाऱ्या उपासकांना एखादे विचारायचे. सांगा मग तुम्ही आत्म्याला मानताना ब्राह्मणाला सगळं विचारायचे, सांगा आत्मा कुठे राहतो, कसा राहतो, किती वेळ, कसा काळ, हे सर्व प्रश्न बुद्ध त्यांना विचारायचे. आपल्या फेर तपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने दाखविले. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवी त्यांना आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले की आत्मा कसा आहे, कशी आकृती आत्म्याची. आता आत्मा म्हणजे सारखाच असला पाहिजे. अनेक धर्मात, अनेक पंथात प्रत्येक वेळी आत्म्याचं वेगवेगळं विश्लेषण केलं जातं. काही लोक म्हणतात आत्मा हा अंगुठ्या समान आहे, म्हणजे एका अंगुठ्या एवढा आत्मा आहे म्हटलं जातं. कोणी म्हणते की आत्मा जेवढं शरीर आहे तेवढा आत्मा असतो, कोणी म्हणते त्यापेक्षा फार सूक्ष्म आत्मा असतो. म्हणजे प्रत्येकाने त्या आत्म्याचं वेगळं अस्तित्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आनंदाला त्यांनी सांगितले आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. आणखी काही असे म्हणतात की तो निराकार आहे, तो अनंत आहे. अनंत म्हणजे त्याला सीमा नाही, त्या आत्म्याला सीमा नाही. काही जण म्हणतात फार सूक्ष्म आहे, फार एकदम अत्यंत बारीक आहे म्हणतात. आनंद आत्म्यासंबंधी असे नाना प्रकारचे म्हणते. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे हाही दुसरा बुद्धाचा प्रश्न होता. कोणी म्हणतात आत्मा हा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवनशील आहे. आणखी दुसरे म्हणतात नाही, माझा आत्मा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे. आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना, अनुभव, जाणीव, फक्त सुखाची जाणीव, दुःख एक जाणीव म्हणजे आत्मा आहे असं म्हटलंय. फक्त जाणीव, सुखाची जाणीव, दुःखाची जाणीव, ती क्रियाशीलता, अनेक प्रकारची मत, आत्म्यावर एक मत कुठेही नाही. यानंतर बुद्धाने जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय परिस्थिती होते असा प्रश्न बुद्धाने केला. त्याने असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो का. तर त्याला अगणित उत्तरे अस्पष्ट मिळाली. स्पष्ट उत्तर कोणीही देऊ शकलं नाही. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो का, या संबंधी त्याला 8 भिन्न काल्पनिक त्या ठिकाणी उत्तरे मिळाली आहेत. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय, या संबंधी त्यांना अनेक प्रकारच्या कल्पना त्या ठिकाणी आढळल्या. तथागताने शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो का दुखी असतो हाही प्रश्न विचारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय, या संबंधी श्रमण ब्राह्मणांची मते भिन्न होती. काही म्हणाले की तो अत्यंत दुःखी असतो, तर काही म्हणाले तो सुखी असतो. इतर काही म्हणाले की तो दुःखी व सुखी असतो, इतर म्हणाले सुखी अथवा दुःखी असतो. भिन्न भिन्न प्रकारचे. कोणीही दोन लोकांमध्ये एक सारखं उत्तर त्या ठिकाणी भेटलं नाही. ज्याला ज्याला विचारलं प्रत्येक जण त्याबद्दल एक वेगळ्या प्रकारचं आपलं मत त्या आत्म्याबद्दल प्रकाशित करत होतं. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासाला ह्या सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर चुंदाला दिलेल्या उत्तरासारखेच होते. चुंदाला तो म्हणाला, हे चुंदाचे श्रमण ब्राह्मण या मतापैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात, त्याच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, मित्रांनो हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय. आणि ते उत्तर देतात, होय माझेच मत खरे आहे.
दुसरी मते मूर्खपणाची आहेत, मी त्यांचे मत स्वीकारत नाही. का? कारण लोकांची या विषयासंबंधी भिन्न मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानित नाही. एवढेच काय, तर ती माझ्या मताच्या तोडीचीही आहेत असे मी मानत नाही. मग आता एक महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांची विचारसरणी काय होती. आत्म्याच्या विरुद्ध भगवान बुद्धाने जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे तीच त्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. त्याने असा विचार मांडला आहे की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चे इतकीच निरुपयोगी आहे. एक गोष्ट प्रकर्षाने डोक्यात ठेवायची की ज्या गोष्टीमध्ये तथ्य नाही, ज्या गोष्टीच्या साध्यतेतून सिद्धतेतून काहीही म्हणजे आउटपुट निघणार नाही, किंवा ज्या गोष्टीचा विचार, ज्या गोष्टीची चर्चा, तिचा परिणाम आपल्या सुखाशी नाही, आपल्या दुखाशी नाही, आपल्या कल्याणाशी नाही, अशा कोणत्याही गोष्टीबद्दल भगवान बुद्धांना जास्त बहस केली नाही, त्याच्यावर चर्चा केली नाही. भगवान बुद्ध सार सांगितला, आपल्या जीवनाचं अस्तित्व सांगितलं, तुमचं मंगल कशामध्ये हेच बुद्धांनी तुम्हाला शिकवलं. बाकी अवडंबर गोष्टीमध्ये बुद्ध कधीही पडले नाहीत. आणि म्हणून देवाच्या संकल्पनेत जेवढे बुद्ध पडले नाहीत तेवढेच बुद्ध आत्म्याच्या संकल्पनेत पडले नाही. त्याच्याबद्दलची चर्चा म्हणजे निरर्थक आहे. म्हणून किती तुम्ही बोलत असाल तर ते वेळ कसा आहे, निरर्थक वेळ आहे, निरर्थक. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्माद व्यक्तीला जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास सुद्धा सम्यक दृष्टीला बाधक आहे, मारक आहे. त्याने असे विवेचन केले आहे की देवावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो. त्याच प्रकारे त्याच्यामध्ये जर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे, कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो, भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो. एवढे नव्हे तर पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो. जिथे आत्म्याचं अस्तित्व आलं, आत्म्याला महत्व दिलं की भट बामणाशिवाय मग तुमची मुक्ती नाही, आणि त्यांना दान दक्षिणा देण्याशिवाय मग तुमची मुक्ती नाही. जन्मापासून ते मरणापर्यंत मग तुम्हाला भट बामण लागतात. या सर्वसाधारण विचारसरणीमुळे भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे म्हणतात. दुसरे काही म्हणतात की त्याने आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात की त्याने हा प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे. ही सर्व मते चूक आहे, कारण त्यांनी महालीला स्पष्ट आणि निश्चितपणे सांगितले की आत्मा काही वस्तू नाही, म्हणूनच त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धाने त्या विरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने आपला नाम रूप सिद्धांत मांडलाय. नामंच रूपंच द्वे नामकी, दोन या जगामध्ये कोणत्या गोष्टी आहेत तर बुद्ध म्हणाले नामंच रूपंच, नाम आणि रूप. नाम म्हणजे मन चित्त, आणि रूप म्हणजे जे बॉडी आपली आहे, जी चार महाभूताने बनलेली आहे, पृथ्वी आप तेज वायू, त्या चार घटकाचा मिलापाने हे रूप जे दिसणार ठोस दिसतंय ते रूप आहे. आणि या रूपामध्ये जे याला रूपाला जे चालवते ते नाम आहे, त्याला मन म्हटलं, त्याला चित्त म्हटलं. नाम रूपाची संकल्पना भगवान बुद्धाने मांडलेली आहे. हा नाम रूप सिद्धांत विवज्यवादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानव व्यक्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नाम रूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंध असं म्हटलं गेलं. भौतिक तत्व, चार भौतिक घटक आहेत ते पृथ्वी आप तेज वायू, याला चार भौतिक घटक म्हणतात.
आणि काही मानसिक तत्व. जे मानसिक तत्व आहे त्या मानसिक तत्वातून मन बनलं आणि जे भौतिक घटक आहे त्या भौतिक घटकातून शरीर बनलं. या दोघांचा संमिश्र, या दोघांचा मिलाप, या दोघांची मिलावट म्हणजे एक ठिकाणी मनुष्याचा हृदय आहे असं बुद्ध म्हणतात. आणि या सगळ्या दोन्ही गोष्टीला मिळून स्कंद असं म्हणतात. स्कंद, रूपस्कंद हे प्राधान्याने, जे रूप तुम्हाला आता मी म्हटल्याप्रमाणे रूपस्कंद हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 तत्वाचा परिणाम आहे. हे स्कंद रूप अथवा शरीराचे घटक आहे. तुम्हाला सांगितलं जे पृथ्वी आहे, जे जडत्व असते, जसं की आपली हड्डी आहे, आपले नख आहे, आपले दात आहे, हे जड ज्या गोष्टी आहेत त्या पृथ्वी धातूत येतात. अग्नी, आपल्या आतमध्ये जे काही आग आहे, बघा आपलं शरीर गरम असतं, 24 तास आपल्याकडे 90चं टेम्परेचर आपल्या शरीरामध्ये कायम असतं आणि प्रचंड ते पित्त वगैरे तयार करणे, सगळं बॉडी पचवणं विचवणं सगळं. जशी बाहेरची चूल गॅस आहे तसं आतमध्ये चूल गॅस सगळं आपल्या आतमध्ये सगळं आहे. हे सगळं शिजवते, पचवते, सगळ्या गोष्टी करते. ते अग्नी धातूमुळे होते. तो अग्नीचा धातू आहे. वायू, हवा, हे जे रक्त प्रवाह जे काही संपूर्ण शरीरामध्ये होतो, इतक्या वेगाने होतो, इतकं प्रेशर त्याच्यामध्ये असतं, तर हा वायूचा परिणाम आहे, जो हवेचा परिणाम आहे. आणि म्हणून ती हवा 24 तास आपण आपल्या नाकातून घेतो. झोपलो तरी कसं कुठल्याही अवस्थेमध्ये असतो, पण 24 तास आपण हवा घेतो. तर त्याच्याशिवाय ही जल ही एवढी तीव्रता आपल्या शरीरामध्ये येऊ शकत नाही. ही निरंतर आपण हवा घेत असतो. आणि जल हे जे आपल्या शरीरामध्ये जे काही मांसपेशा बनल्या आहेत, रक्तपेशा बनलेल्या आहेत, जीवाणू, शुक्राणू जे काही आपल्या शरीरामध्ये बनलेले आहेत, या सगळ्या गोष्टी पाण्यापासून. 70% शरीर आपलं जवळपास हे पाण्याने बनलेलं आहे. आणि शरीराला प्रचंड आपल्या पाणी लागते. पाण्याशिवाय काही नाही. पाणी नाही तर सगळं शरीर सुकून. बघा तुम्ही, जो व्यक्ती जास्त पाणी पित नाही त्याची स्किन ड्राय असते, किंवा त्याला नाना प्रकारचे चेहऱ्यावरती फोड येणं, प्रोळ्या येणं आणि नाना प्रकारच्या सामोरं जावं लागतं. पण किमान निरोगी माणूस तोच राहतो जो दिवसातून कमीत कमी 6 लिटर पाणी पितो. जो 6 लिटर पाणी पितो त्याला जवळपास कोणत्या बिमाऱ्या होत नाही. खूप महत्वाचं पाणी. पण काही माणसं बघा 1 लिटर मध्ये दिवस करतात, मग त्याला लय समजलं समोर जावं लागतं. अरे पण जेवताना सुद्धा आपल्याला वरण पाहिजे, किंवा ज्यूस पाहिजे, किंवा चहा पाहिजे, किंवा पाणी पाहिजे, किंवा अनेक घटक आहेत. तर जितकं तुम्ही पातळ खाल, जितकं तुम्ही पाणी शरीरामध्ये तहान असो का नसो, घटाघट तुम्ही गिलास पाणी पिलं पाहिजे, निरंतर पिलं पाहिजे. याच्यातून तुमच्या अनेक समस्या, कमीत कमी स्किनच्या समस्या आणि पचनाच्या समस्या केवळ पाण्यानेच दूर होतात. म्हणून हे जलधातू जे आपल्या शरीरामध्ये आहे, त्या जलामुळे, त्या पाण्यामुळे हे शरीर या ठिकाणी बनलेलं आहे. रूपस्कंद. रूपस्कंद 4 घटकांनी बनला: पृथ्वी, आप, तेज, वायू. रूपस्कंदाशिवाय मानस्कंद ही एक गोष्ट आहे, आणि तेही प्राण्यांच्या रचनेचेच घटक आहेत. या नामस्कंदाला विज्ञान, चेतना असे म्हणतात. या नामस्कंदात 3 मानसिक घटक तत्वे आहेत. वेदना, 6 इंद्रियाच्या त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती. वेदना म्हणजे काय? अनुभूती. तुम्हाला सांगितलं, अनुभूती म्हणजे जाणीव. त्याची 6 इंद्रिय आहेत, तर प्रत्येक इंद्रियाला आपली वेगळी जाणीव आहे. नाकाची जाणीव कानाला होते का? कानाची जाणीव डोळ्याला होते का? डोळ्याची जाणीव जिभेला होते काय? नाही हो. प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगळा आहे. डोळ्याला रूपाची जाणीव, नाकाला गंधाची जाणीव, जिभेला रसाची जाणीव, कानाला शब्दाची जाणीव, शरीराला स्पर्शाची जाणीव आणि मनाला विचाराची जाणीव. विचार डोळे नाही करू शकत, विचार नाक नाही करू शकत, विचार जीभ नाही करू शकत, विचार कान नाही करू शकत, विचार शरीर नाही करू शकत, विचार हे फक्त मनच करू शकत. म्हणून हे 6 इंद्रियाचे 6 विषय आहेत. आणि या नामस्कंदाचे घटक आहेत. नामस्कंदाचा पहिला घटक म्हणजे वेदना. 6 इंद्रियाच्या ज्या काही वेदना होतात, वेदना म्हणजे जाणीव म्हणजे अनुभूती. दुसरा घटक आहे संज्ञा. त्याला पाली भाषेने संज्ञा असं म्हणतात. त्याला संज्ञा म्हटलंय गेलंय. जो
विश्लेषण करण्याचा काम करत असते. जसे की रूप आलं, चांगलं आहे का वाईट आहे, गंध आला, चांगला का वाईट आहे, सुगंध आहे का दुर्गंध आहे, रस आला, चांगला का वाईट आहे, शब्द आला, चांगला का वाईट आहे, स्पर्श झाला, चांगला का वाईट आहे, चिंतन आलं, चांगला का वाईट आहे. या दोन गोष्टीमध्ये फरक करण्याचं जे काम करते ते कोण करते? संज्ञा. हे संज्ञाचं काम आहे. संज्ञाचं दुसरं काहीच काम नाही आहे. एकच काम करते, मूल्यांकन करण्याचं काम करते. काय करते? मूल्यांकन करण्याचं काम करते. रूप आलं तर ताबडतोब सांगते सुंदर आहे, वाव सो क्यूट असं. आणि एकदम कृप आलं, छी खूप घाण, खूप वाईट, लगेच सांगते. गंध आला, चांगला आहे, लगेच सांगते सुगंध आहे, वा बहुत बढिया. आणि लगेच सांगते दुर्गंध आहे, लगेच नाकाला लावते. जेही या संपूर्ण इंद्रियाशी जे काही त्याचे विषय निगडीत आहेत त्याचं मूल्यांकन करण्याचं काम संज्ञा करते. संस्कार, जे काही गंध घेतला, जो काही गंध आला, जो काही शब्द आला, जो काही रूप आलं, त्याच्यावर प्रतिकार देण्याचं काम, ऍक्शन घेण्याचं काम, प्रतिक्रिया देण्याचं काम संस्कार करते. जसं रूप चांगलं आलं की म्हणजे वाव छान घेण्याचा प्रयत्न करते, वाईट आलं की त्याचा द्वेष करण्याचा प्रयत्न करते. आसक्ती किंवा द्वेष हे दोन्ही पैकी एक करण्याचं काम, काय खूप छान आहे म्हणून घेण्याचं काम आणि त्याला एक म्हणून त्याला ढकलण्याचं काम, हे संस्कार. विज्ञान म्हणजे चेतना, आताच म्हटलंय, त्याची जाण त्याला या 3 नामस्कंदात समाविष्ट केले जाते. आधुनिक मानक शास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल की विज्ञान हाच तर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे. जी वेदना आहे, जी चेतना आहे, जी सजीव असणारी जी प्रणाली आहे. पण पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वाच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते. विज्ञान स्पेशली नाही आहे, या 4 घटकातून ते निर्माण होते. भगवान बुद्धाने प्रतिपादित केलेल्या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. हे या सिद्धांताविरोधी असे विचारतात की विज्ञान, चित्त यांची उत्पत्ती कशी होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची म्हणजे चित्ताची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल. तर भगवान बुद्धाचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वांच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्यांच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होती. भगवान बुद्धाने असे म्हटले आहे, जेथे शरीर अथवा रूप काय आहे तेथे त्याच्यासह नाम काय आहे म्हणजे विज्ञान राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र इलेक्ट्रिक फील्ड असते तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते. शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे का म्हणे. आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असे समजले जाते. विज्ञान हेही रूपकायाच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणे. भगवान बुद्धाच्या आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी ते समाप्त होत नाही. याशिवाय त्याला आणखी काही महत्वपूर्ण सांगायचे होते. जेव्हा विज्ञानाचा म्हणजे चित्त अथवा चेतना याचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान ही माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. जेव्हा चित्त निर्माण होते तेव्हा मनुष्य जिवंत असतो. जेव्हा चित्त नसते तेव्हा मनुष्य मृत्युमुखी पडतो. म्हणून शरीर किती जरी असलं पण तिथे चित्त नसेल, तिथे चेतना नसेल, तिथे विज्ञान नसेल तर ते शरीर कोणी कामाचं नाही, ते निर्जीव प्रकारचं आहे. विज्ञानाचा प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. जिथं जिथं विज्ञान आहे तिथं भावना आहे, तिथं ज्ञान आहे, तिथं क्रिया आहे. या 3 गोष्टी.
विज्ञान म्हणजे जिथे जीव आहे, जिथे चेतना आहे, जिथे मन आहे तिथे भावना आहे. आता मेल्या जिथं शरीर मरतंय, जिथं माणूस मेला तिथं काय भावना असतात काय? त्या शरीराची काही क्रिया असते काय? त्या शरीराला काय ज्ञान होते काय? मला भास आहे काय, काय ऐकू येते का डोळ्यात, काय कानाला ऐकू येते का डोळ्याला दिसते? जिथं सगळ्या गोष्टी शमल्या जातात. पण जिथं जिथं विज्ञान आहे तिथं तिथं भावना आहे, तिथे तिथे क्रिया आहे आणि तिथे तिथे ज्ञान आहे. ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशीलता या गोष्टी जिथे जिथे चित्त आहे, जिथे जिथे चेतना आहे तिथे तिथे या तीन गोष्टी निर्माण होतात. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल. सुखकर किंवा दुःखकर लक्षणाने युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. भावनामूलक विज्ञान हे वेदनांची अनुभूती त्या ठिकाणी निर्मिते. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. जिथे ज्ञानमूलक आहे तर त्या प्रत्येक गोष्टीचं मन आपलं काय करते, जाणीव करून देत राहते. बघ ही गोष्ट अशी आहे, ही गोष्ट तशी आहे, ही गोष्ट तशी आहे. भावना एक मनाची परिस्थिती आहे, वेदनांची अनुभूती आहे. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे आवडते, हे नावडते, हे बरोबर आहे, हे बरोबर नाही. या सगळ्या गोष्टीचं मध्ये काय आहे तर भावनेशी जोडल्या गेलेल्या आहे. क्रियाशीलता म्हणजे ते काम करण्यासाठी, चालण्यासाठी, फिरण्यासाठी, ते काम कृती करण्यासाठी आपल्याला ते प्रेरणा देते. यावरून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो तोही सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करत असतो. चित्ताच्या द्वारे करतो, मनाच्या द्वारे करतो, जिवंतपणाच्या द्वारे करतो. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतात की आता आत्म्याने करावयाचे कोणते कार्य होते? ते सगळं मनाने केलं, चित्ताने केलं, चेतनेने केलं. आत्म्याची म्हणून जी कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्याच द्वारे होतात. सगळे काम होतात. मग ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्क विसंगत नाही का? सगळं काय तर चित्त करते, सगळं काय तर वेदना करतात, त्या ठिकाणी ते त्याची चेतना करते. मग आत्म्याचं काय अस्तित्व आहे? या पद्धतीने भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे. याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही. म्हणून आत्म्यावरचा विश्वास काढणे हे धर्म आहे, पण आत्म्यावर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणत, काहींना नैमित्तिक. नित्य यज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते, जे नेहमीचे करणारे आहे. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जातात. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशु बलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे तरी सुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजली जात. सुरापान, दारू, व्यसन, पशु बलिदान म्हणजे प्राण्यांचा बळी त्याच्यात दिला जायचा आणि तरी सुद्धा तो यज्ञ महान समजलं जायचं, धार्मिक समजलं जायचं. अशा यज्ञावर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धाने मान्यता दिली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्याच्या मताबद्दल वाद करण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत करणे सांगितले. असे लिहिलेले आहे की 3 ब्राह्मणांशी भगवान बुद्धाने बुद्धासोबत 3 ब्राह्मणांनी वाद केला. ते 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उजय आणि उदाई. कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली. तथा बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक. कूटदंत ठीक आहे आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले, हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला.
सोने रूपे उपभोगाच्या वस्तू धान्याने इतर माल याने त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबल विचार आला की माणसाच्या सुखभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. तेव्हा त्या राजाचा पुढील ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे. डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहे आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तत्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबेन, त्यांना पकडून हद्दपान करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर या रीतीने या लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबवता येणार नाही. जी शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाही. ही दुरावस्था थांबण्याचा एक मार्ग आहे, तो असा की आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरणीला बी बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पाद होणार नाही, राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकावर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. तेव्हा राजा महावितायाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पादन करण्याची त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला, देश सुख शांती अनुभव करू लागला आणि जनता एकमेकावर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली. जेव्हा सर्व उत्पाद शांत झाला तेव्हा राजा महावितायाने आपल्या पुरोहिताला बोलावले म्हटले, सर्व उत्पाद शांत झाला आहे, देश खुशालीत आहे, आता मला महायज्ञ करावायचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ मी कसा करावा हे मला आपण सांगावे. पुरोहितांनी राजाला उत्तर दिले की राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील, त्याप्रमाणे राज्यात जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील, त्याप्रमाणे जे संपन्नग्रस्त असतील, त्या सर्वांना आमंत्रण पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण दीर्घकाळ राखू शकेल असा त्या महायज्ञास अनुमती द्यावी. हे ब्राह्मणा कुटदंता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि ग्रस्त या सर्वांनी असे उत्तर पडले की महाराज, आपण यज्ञ करावा, यज्ञ हीच वेळ योग्य आहे. राजा विजेता हा सुज्ञ आणि गुण संपन्न होता, त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुण संपन्न होता. ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित बोलला, महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप होऊ लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. हे ब्राह्मण जे हो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होणे यासाठी राजाला उद्देश म्हटले, महाराज, आपल्या या यज्ञात जीवहिंसक, त्याप्रमाणेच अहिंसक, चोर त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयोभोगी दुर्वर्तन करणारे त्याचप्रमाणे त्यापासून परावर्त असलेले, असत्यवादी त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक त्याचप्रमाणे निंदेपासून परावर्त असलेले, उद्धट त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे, द्वेष करणारे त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी त्याचप्रमाणे निर्लोभी, दृष्ट दृष्टीचे त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या, परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावे, त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्या संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण हो, या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाहीत, बकऱ्यांचे, कोंबड्यांचे, पुष्ट डुकरांची किंवा कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञ युपासाठी झाडे तोडण्यात आली नाही, यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही.
जे दास दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्याने काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखवले गेले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळले नाही. ज्याला काम करायचे वाटले त्याने ते काम केले, ज्याला वाटले नाही त्याने काम नाही केले. ज्याला योग्य वाटले ते काम त्याने केले, ज्याला योग्य वाटले नाही ते काम केले गेले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस केला. जर तुम्हाला यज्ञ करावायचा असेल तर त्या राजा विजेतासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्यांचे बळी देणे हे निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्ग प्राप्ती मिळवून देईल म्हणतो तो धर्महीन धर्म आहे. कुटदंताने भगवान बुद्धाला प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? होय ब्राह्मणा, असा तू यज्ञ कोणता? त्याच्यामध्ये विश्लेषण करण्याचं काही नाही. जो त्या राजाने यज्ञ केला तो ब्राह्मण महान होता आणि राजाही महान होता. त्या दोघात चर्चा झाली आणि त्या दोघांच्या चर्चेने सांगितलं की आपल्या राज्यामध्ये मारामाऱ्या होत आहेत, लुटमार होत आहे, सगळा आपला देश परेशान आहे आणि अशा वेळी यज्ञ करणे योग्य नाही. मग काय करायचं? मग तुम्ही राजा असं म्हणसाल की त्या चोराला पकडतो, काही लोकांना मारतो, काही जणांना डांबतो, काही जणांना शिक्षा देतो, दंड देतो, असं म्हणसाल तुम्ही आणि मग करतात. पण जे सापडतील ते सापडतील, पण जे लोक नाही सापडले ते लोक खूप त्रास देतील. म्हणून तुम्ही असं करता कामा नये. मग तुम्ही काय करा की ज्याला ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्याला त्याला त्या गोष्टी द्या. मग शेतकरी आहे त्यांना अन्न द्या, ते तुमचे नोकर चाकर आहे त्यांना वेतन द्या, अन्न द्या, काही ज्यांना ज्यांना जे पाहिजे द्या. ज्यांना जे पाहिजे दिलं की ते लोक चोरी करणार नाहीत, ते लोक डाके पाडणार नाहीत, लुटमार करणार नाहीत. आणि मग त्याला ज्या पाहिजे गोष्टी जर मिळाल्या तर त्या खऱ्या अर्थाने लोक सुखी राहतील, आपापलं काम करतील. आणि आपापलं काम केलं तर राजाला भरपूर कर मिळेल, भरपूर उत्पन्न मिळेल. आणि मग तसंच राजाने केलं, हे सगळं धन धान्य द्रव्य सगळं वाटलं, सगळे लोक सुखी झाले. आणि मग आता सांगा, आता यज्ञ करायला सांगा. मग तेव्हा त्याने अनेकांना पत्र पाठवले, अनेकांना निमंत्रण पाठवले, अनेकांना सांगितलं की राजा यज्ञ करा. पण यज्ञ करताना त्याने बळी दिला नाही कोणत्याही प्रकारचा, कोणताही बळी दिला नाही किंवा कुणालाही त्या ठिकाणी यज्ञाचं काम तयारी करताना कुणावर बळजबरी केली नाही. प्रत्येक माणसाला त्याने सुख दिलं, शांती दिली, समाधान दिलं. त्याच्यामध्ये त्याने कुठल्याही प्रकारे कुणावर बळजबरी केली नाही. आणि अशा प्रकारे केवळ तूप, तेल, लोणी, दूध आणि मध, साखर, केवळ एवढ्याच वस्तूने त्या ठिकाणी तू यज्ञ केला गेला. आणि हा यज्ञ त्या ठिकाणी थोर यज्ञ होता की ज्यांनी महायज्ञ करताना संपूर्ण जनता सुखी केली आणि कोणाच्याही जीवाला दुःख न देता, कोण्याही जिवंत प्राण्याला न मारता अशा प्रकारचा तो महाविजेता राजाने त्या ठिकाणी यज्ञ केलेला आहे. तर तसा यज्ञ करायचा असेल तर करा, अन्यथा बाकी कोणताही यज्ञ कामाचा नाही असं म्हटलं. मग तो पुढे ब्राह्मण उदाहरण किंवा याच्यापेक्षा दुसरा कोणता यज्ञ आहे का मोठा यज्ञ? उत्तर म्हणतात हो आहे. तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने हिंसा, स्तोम, काम पूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे उत्तेजक मधाचे सुरापाण्यापासून परावर्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे. उदार दान, निरंतर दान, ग्रहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वांहूनही हा श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कुटदंत ब्राह्मण त्याला म्हणाला, शमन गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहे. माणसाला यज्ञ कशाला करावा? आपल्यातल्या दुर्गुणांना जाळून टाकण्याचा यज्ञ आपण करावा. आपल्यातली हिंसा करण्याची प्रवृत्ती, चोरी करण्याची प्रवृत्ती, व्यभिचार करण्याची प्रवृत्ती, लबाडी खोटे बोलण्याची प्रवृत्ती किंवा नशापत्या करण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती नष्ट करण्याचा संकल्प करणे, तशी प्रतिज्ञा करणे हा एक प्रकारचा आपल्यातला काय आहे? यज्ञ आहे. बुद्ध म्हणाले. उज्जैन नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला, गौतमा, या स्तुत्य समजतात काय? नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो, तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढराची कत्तल घडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र
नाहीत. असं का ब्राह्मण? कारण आपल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गाची लोक दूर राहतात. ते लोक गुंड लोक आहेत, कापाकापी करतात, त्याला कोण जवळ करणार आहे? पण ते ब्राह्मण ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दान धर्म, कुटुंबीय परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असा तुम्ही त्यागाचे जर यत्न केला असाल, जसं की त्या राजानं अनेक लोकांना धनधान्य दिलं, तर गोरगरिबांना त्या ठिकाणी धनधान्य देणं, दान देणं, असा दानाचा जर तुम्ही यज्ञ केला तर अशा यज्ञाची मात्र मी स्तुती करतो. पण प्राण्याला दुःख देणारा, प्राण्याची हिंसा करणारा, त्याचा बळी घेणारा हिंसेला मात्र मी त्या ठिकाणी त्याला त्यागतो, त्याच्यापासून दूर राहतो. असे का? कारण हे ब्राह्मणा सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसारहित यज्ञाच्या जवळ जात असतात. उदयन ब्राह्मणाने उज्जैनाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला विचारले. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करतात काय? तर बुद्धाने जसे उज्जैना उत्तर दिले तसे त्याला उत्तर दिले. भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेला योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही अशा यज्ञाच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील लोकांचे अज्ञान पडत नाहीसे झालेले आहेत असे सत्प्रवृत्त लोक जात असतात. ज्यांची जन्म मरणाची एजा आता संपली आहे तीही या यज्ञाजवळ जात असतात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्या श्रद्धाशील अंतःकरणाने आहुती दिली तर ते याचक पुण्य मार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःख रहित होऊन आनंदमय जगामध्ये वावरू लागतात. हो, कोणत्या यज्ञाची स्तुती? की जी दान धर्म देण्याची आहे, जी गोरगरिबांना मदत करण्याचा जो यज्ञ आहे, अशा यज्ञांना मी त्या ठिकाणी स्तुती करतो. म्हणतात जे अशा प्रकारचे यज्ञ आहेत की ते शहाणे लोक, थोर लोक, पंडित लोक, विद्वान लोक अशा यज्ञाच्या जवळ जातात, त्याच्या समीप जातात, त्यांचं त्या ठिकाणी स्तुती करतात. कारण त्या यज्ञामध्ये श्रद्धायुक्त अंतःकरण असते, करुणा असते, मैत्री असते, सद्भाव असते, लोक कल्याणाची भावना त्या यज्ञामध्ये असल्यामुळे मी त्या प्रकारच्या यज्ञाची त्या ठिकाणी स्तुती करतो. आणि जे अशा प्रकारचे यज्ञ करतात, जे लोकांना मदत करण्याचे, दान धर्म देण्याचे असे यज्ञ हे प्रज्ञावान माणसं त्या ठिकाणी करतात. आणि यामधून सर्व लोकांचं जे दुःख आहे ते दुःख त्या ठिकाणी नष्ट होते. आणि त्या दुःखात नष्ट झाल्यामुळे त्या माणसाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुख, शांती आणि समाधान त्या ठिकाणी मिळत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा यज्ञाचा मी त्या ठिकाणी स्तुती करतो, सन्मान करतो. आणि थोर पुरुषही त्या ठिकाणी अशा प्रकारच्या या यज्ञांचा त्या ठिकाणी स्वीकार करत असतात, त्यांना त्यांच्या समीप जात असतात. म्हणून केवळ बकऱ्या, कोंबडे किंवा सजीव प्राण्याला जीव देणारा जो यज्ञ याग आहे तो तशा प्रकारचा यज्ञ याग म्हणजे एक प्रकारचा तो अधर्म आहे. याच्यामध्ये मला सांगा, ज्या प्राण्याला तुम्ही बळी देता त्या प्राण्याचा वंश, त्या प्राण्याची जात, त्या प्राण्याची योनी, त्या प्राण्याचा मार्ग आणि ज्याचं दुःख तुम्ही भोगत आहात, तुम्ही पाहिले मनुष्य प्राणी, तो पाहिला पशु प्राणी, ना तुमचा त्याचा डीएनए एक आहे, ना तुमचं त्याचं रक्त एक आहे, ना तुमचा त्याचा स्वभाव एक आहे, ना तुमचं त्यांचं नातं गोतं आहे. मग तुमच्या दुःखाशी आणि त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याशी काय संबंध? दूर दूरपर्यंत संबंध असेल काय? दुःख तुम्हाला कोण्या माणसाने दिलं, कोण्या बाईने दिलं, कोण्या व्यक्तीने दिलं? तुमच्या डीएनएच्या लोकांनी तुम्हाला दुःख दिलं, त्यांनी तुम्हाला बैठणी दिली, त्याने व्याकुलता दिली. त्या पशु प्राण्याचा तुमच्या दुःखाशी काय संबंध? आता तुम्ही बकरं कापता, त्या बकऱ्याचं तुमचं काय नातं? काय संबंध आहे दूर दूरचा? आजोबापासून, पंजोबापासून, खाबर पंजोबापासून काय संबंध आहे? का धुर्याचं भांडण आहे? का शेजार धर्म आहे? काय आहे दोघांमध्ये? काय आहे? मग या प्रकारे
नाही पण सिद्धहस्त वाचन चालू इथे विवेकानंद नगरला. हो वेळेस आहे ना. दरवाडीच्या विहारामध्ये जे पर्यंत कार्यक्रम असतो कसं काय वाचन ला 21 ला 21 ला तर अशा प्रकारे त्या मुक्या प्राण्याशी आणि आपल्या सुखादुःखाशी काही संबंध नसताना आपण त्याचा बळी घेतो, आपण त्याला मारतो. हे अत्यंत निर्दयीपणाचं लक्षण आहे, अत्यंत वाईटपणाचं लक्षण आहे. आणि जो अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलतो किंवा कृती करतो किंवा तशा प्रकारे कृतीला उत्तेजन देतो आणि तशा प्रकारचा यज्ञ जो करतो तो अधर्माचं कारण आहे, तो अधर्म आहे, तो धर्म होऊ शकत नाही, अशी भगवान बुद्धाची वाणी आहे. पण अशा संपूर्ण यज्ञाची भगवान बुद्धांनी निंदा केलेली आहे. यज्ञ करायचाच तर आपल्यातल्या दुष्टपणाचा करा, आपल्यातल्या वाईट गुणाचा करा, आपल्यातल्या पापकृत्याचा करा, आपल्यातल्या वाईट स्वभावाचा करा. आणि यज्ञ करायचाच तर दान धर्माचा करा. तुम्ही दान करा, कुशल कर्म करा, गोरगरिबांना मदत द्या. अशा प्रकारचा महायज्ञ तुम्ही करू शकता. परंतु तो पशु बळी देणारा किंवा दुसऱ्या जीवाला दुःख देणारा यज्ञ हा त्या ठिकाणी कोणत्याही कामाचा नाही, तो निंदनीय आहे असं भगवंताने म्हटलं. पण भगवान बुद्धाने यज्ञ याग करणे, यज्ञावर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे असं त्या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या यज्ञाला भगवान बुद्धाने त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. माझा मैत्री थांबूया. म्हणा साधू साधू साधू. प्रतिज्ञापन करूया, जीव सृष्टी आहे असीमा, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञापन करूया, आपणात दोष संख्य, ते संपूर्ण नष्ट करण्याचे. प्रतिज्ञापन करूया, आहे सत्य अनंत, ती पूर्ण कलण्याची.
प्रतिज्ञापन करूया भगवान बुद्धांचा तुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची नती सब पाप